आजपासून श्रावण महिन्याची पवित्र सुरुवात झाली आहे आणि या खास महिन्यात आपल्याला महादेवाच्या पूजेचे विशेष फळ मिळावे म्हणून मी आज घरी सोप्या पद्धतीने बर्फाचे शिवलिंग कसे तयार करायचे आणि त्याची पूजा कशी करावी, बेलपत्र वाहण्याची योग्य पद्धत कोणती हे पाहणार आहोत. भरपूर महिला काय करतात, महादेवाला हळद अर्पण करतात. तर महादेवाला हळद कधी अर्पण केली जात नाही, कारण महादेव हे वैराग्य आहे. बेलपत्राच्या पानावर आधी ओम लिहून घ्या आणि त्यानंतर जी गुळगुळीत बाजू असते ती नेहमी खाली म्हणजेच शिवलिंगाच्या दिशेने ठेवायची. पानांची जी मधली दांडी असते तिथे 33 कोटी देवतांचा वास असतो. या बेलपत्राची 3 पाने म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तुम्हाला बर्फाच्या शिवलिंगाची आणि पूजेची पद्धत कशी वाटली नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि महादेवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा.